सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवरात्रीत खारं गोड नैवेद्य दाखवावा का? गोड तर आपण दाखवतो, खारा नैवेद्य दाखवावा का? कुलदेवी माहीत नसेल तर कुलदेवी कशी ओळखावी? कुळाचार कसा करावा? या सर्व प्रश्नांची माहिती, उपाय जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेलचे बटन देखील दाबा, म्हणजे असे दैवी माहितीपूर्वक व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तर कुणाकुणाला कुलदेवता माहीत नसते, काहींना माहीत असतं, पण धकाधकीच्या जीवनात जाणं होत नाही देवी आईच्या दर्शनाला आणि सेवासुद्धा होत नाही. आता हा उपाय सांगत आहे तो ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांनीही करा, ज्यांना माहीत आहे त्यांनीही करा, फायदाच होईल. हा उपाय तुम्ही कधीही करू शकता, म्हणजे शुक्रवारी, मंगळवारी. आता उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे, उद्या परवापासून. तर नवरात्रीत हा उपाय केला तर खूपच चांगला प्रभावी ठरेल. हा उपाय घरातल्या स्त्रीने करावा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेच्या दिवशी हा उपाय करा. तुमच्या घराच्या ठिकाणी कुलदेवीचा घट मांडत असाल किंवा अखंड दिवा लावत असाल, तिथे हा उपाय करा. तर काय करायचं आहे तुम्हाला? 11 विड्याची पानं चांगली बघून आणा, तुटलेली फुटलेली नको. तुटलेली म्हणजे असे चिरा गेलेल्या वगैरे विड्याची पानं घेऊ नका. छान विड्याची पानं आणा, देवाला लागताय असं सांगा आणि चांगली पानं घेऊन या. 11 विड्याची पानं एका पाटावर कापड ठेवून, ज्यावर तुम्ही घट मांडत असाल, मोठा पाट असेल तिथं ते पाटावर 11 पानं मांडून ठेवा. त्यावर 11 सुपारी ठेवायची आहे तुम्हाला. एक एक करून प्रत्येक पानावर एक एक सुपारी. 11 पानं ठेवा, त्यावर एक एक सुपारी, प्रत्येक पानावर एक सुपारी, अशा पद्धतीने ठेवून द्या. सुपाऱ्यांना खाली नाणी ठेवली तुम्ही 1-1 रुपयाची तरी चालेल, नसतील काही हरकत नाही. त्या सुपारींना हळद कुंकू व्हा. हळदी कुंकू वाहताना पहिली सुपारी म्हणजे गणपती, पहिला मान गणपती बाप्पाला हळदी कुंकू फुलं वाहून द्या. दुसरी सुपारी आपली कुलदेवी, तिसरी सुपारी कुलपुरुष, चौथी सुपारी वास्तुपुरुष, 5वी सुपारी वास्तुदेवता. आता ह्या झाल्या 5 सुपाऱ्या, उरल्या आता 6. तर ह्या सुपाऱ्यांवर हळदी कुंकू वाहताना प्रत्येक देवीचे 3.5 शक्तिपीठांचे नाव घ्या. कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई, माहूरची रेणुका, यल्लम्मा सौंदतीची, काहींची यल्लम्मा सौंदतीची असते, काहींची माहूरची रेणुका असते, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची आई सप्तशृंगी किंवा काळूबाई, अंबेजोगाई. ह्या ज्या देवींचं नाव रूप तुमच्या समोर येत असेल, तुम्ही ज्या देवीची भक्ती करत असाल, तुमच्याकडे ज्या देवीचा फोटो असेल, त्या देवीचं नाव घेऊन त्या 6 सुपाऱ्यांना हळदी कुंकू व्हा आणि बोला, माझी कुलदेवी आई, ह्या 9 दिवसात मला दर्शन दे. ह्या सुपाऱ्यांमध्ये मी तुझी पूजा करत आहे, ह्या सुपाऱ्यांमध्ये मी तुला पूजत आहे. माझी कुलदेवता कळून येऊ दे मला ह्या 9 दिवसात. 9 दिवस सुपारी हलवू नका अजिबात. रोज हेच मागणं मागून पूजा करा. 1 ते 2 दिवसातच तुम्हाला अनुभव येईल, तुमच्या घरातील त्रास निघून जातील. म्हणतात ना, कुलदेवी माहीत नसेल तर घरात काही ना काही त्रास सुरू राहतात. तुम्ही हा उपाय केला, 11 पानांवर 11 सुपाऱ्या मांडून अशी पूजा जर तुम्ही हळदी कुंकू वाहून केली, कुलदेवीला प्रार्थना केली की मला कुलदेवता प्रसन्न होऊ दे, मला कळू दे माझी कुलदेवी कोणती आहे, तुमच्या घरातील सर्व त्रास निघून जातील. कुणीतरी तुमच्या घरी येऊन तुम्हाला प्रसाद देऊन जातील. मग तो कोल्हापूरच्या आईचा असू दे, तुळजापूरचा असू दे, माहूरचा, सौंदतीचा, वणीचा, कुठून तरी तुम्हाला देवी आईची ओळख, तुमची कुलदेवीची ओळख पटवून देण्यासाठी कुठून तरी तुम्हाला प्रसाद येईलच. 9 दिवस कुणा एका सवाष्णीला तुम्हाला 9 दिवसात केव्हाही तुम्ही पहिल्या दिवशी बोलवा, अष्टमीला बोलवा, नवमीला बोलवा, 9व्या दिवसापर्यंत एका सवाष्णी स्त्रीला जेवू घाला. ती जेवत नसेल, ती उपवास वगैरे करत असेल, तिला गोड दूध द्या, साखरेचं दूध, त्यात बदाम काजू वगैरे असं ड्रायफ्रूट टाकून छानसं दूध, आपण कोजागिरीला बनवतो ना तसं छान गोड दूध बनवून तिला प्यायला द्या. तिची ओटी भरा, खणा नारळाची भरली तरी चालेल. तुमची कुलदेवी समजून तिची ओटी भरा, तिला नमस्कार करा, तिचे पाय पडा. तुमच्या कुळाची आडनावाची एखादी व्यक्ती येऊन तरी तुम्हाला नक्की भेटेल. या 9 दिवसात एका सवाष्णी स्त्रीला
तुमच्या कुलदेवीला मानपान देताय अशी तिची ओटी भरा आणि तुमची कुलदेवी तुम्हाला कळून येईलच. त्याचबरोबर 9 दिवस, आता हा झाला 11 पानांचा 11 सुपाऱ्यांचा उपाय. दुसरा उपाय सांगते. 9 दिवस तुम्हाला हा पण उपाय करायचा आहे. एक नारळ घ्यावे, शेंडी देवाकडे येईल, देवीकडे शेंडी येईल अशा प्रकारे नारळ हातात घ्यायचा. त्यावर 1 ते 2 कापूरवड्या, एक जरी तुम्ही जाळून तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप करा. कापूर संपेपर्यंत करा. ओम कुलदेवताय नमः हा मंत्र जप केला तरी चालेल किंवा 9 मंत्र जप केला तुम्ही तरीही चालेल. यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवी दर्शन देऊन जाईल. तुमच्या स्वप्नात तरी नक्कीच येऊन तुम्हाला काहीतरी संकेत देऊन जाईल. शुभ संकेत देऊन जाणार म्हणजे जाणार. जर नारळाला तडा गेलाच तर तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल आणि दुसरा नारळ घेऊन त्यावर कापूर जाळा. 9 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अष्टमीपर्यंत हा उपाय करा. नवमीपर्यंत हा उपाय करा. 9 दिवस तुम्हाला खूप चांगला फायदा दिसून येईल. तुमचे भाऊबंध एकत्र जमून कुळाचार करा. तुमचे भाऊबंध जवळ राहत असतील तर तुम्ही एकत्र येऊन कुळाचार करा, एकत्र जेवण करा. नवरात्रीत देवीची पूजा करा. त्यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवी समजून येईल. आता नवरात्रीत खारं गोड नैवेद्य दाखवावा का? गोड तर आपण नवमीला, अष्टमीला, दसऱ्याला पुरणाचा गोड नैवेद्य आईला दाखवतोच. पूर्ण नैवेद्य म्हणजे पुरणाची पोळी. हा नैवेद्य देवीला आवश्यक असतो, गरजेचाच असतो, दाखवावाच. त्याशिवाय नवरात्र पूर्ण होतच नाही. देवी आईला दसऱ्याला का होईना पुरणाच्या पोळीचा नैवेद्य अवश्य दाखवावा. आता खारं नैवेद्य कसा दाखवावा? काही घरांमध्ये अष्टमीला खारं आणि गोड दोन्ही नैवेद्य दाखवले जातात. खारं म्हणजे मांस, मटण. जर तुम्हाला देवीला हा नैवेद्य दाखवणं पटत नसेल तर खारं जेवणात तुम्ही काळ्या चण्यांची तिखट मीठ लावून भाजी बनवून देवीला नैवेद्यात दाखवावी. मग तुमचे दोन्हीही नैवेद्य पूर्ण होतात. पण काही घरांमध्ये खारं जेवणाचा नैवेद्य दाखवलाच जातो. तुमची परंपरा असेल, तुम्ही तुमच्या पूर्वजांची परंपरा अजिबात मोडू नका. त्या दिवशी गोड बरोबर खारं जेवणाचाही नैवेद्य दाखवून द्या आणि तुम्ही तो खाऱ्या जेवणाचा नैवेद्य दसऱ्यानंतर तो फ्रीजमध्ये वगैरे नीट ठेवून द्या आणि तुम्ही घरातील मंडळींनी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही घरातील सर्व मंडळींनी हा नैवेद्य, हा प्रसाद खाल्ला तरी चालेल. नवरात्रीत घटासमोर मांसाहार घरामध्ये करू नका. वर्ज्य असेल तर तुम्ही दसऱ्यानंतर तो प्रसाद खावा. आता काही घरामध्ये स्त्रीला घट बसल्यानंतर 4 दिवस आले किंवा काही कारणास्तव तिला घराबाहेर जावं लागलं. घटाला, देवीला पुरणाचा, चण्यांचा, खारं जेवणाचा नैवेद्य नाही दाखवता आला काही कारणास्तव, तर पुरुष मंडळींनी थोडीशी साखर देवीजवळ ठेवून द्यावी. थोडासा काळ्या चण्यांचा नैवेद्य ठेवून दिला तरी चालेल. काळे चणे रात्री भिजवून सकाळी उकडवून घ्यावे. तिखट मीठ लावून त्याचा नैवेद्य देवीला अष्टमीला दाखवा. अष्टमीला काळ्या चण्यांच्या नैवेद्याचे खूप महत्त्व असते. त्याचबरोबर नवरात्रीत देवीला अष्टमीला, नवमीला ह्या 9 दिवसात तांबूल, गोड विडा अवश्य अर्पण करा. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये मिळाली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की